नमस्कार विद्यार्थी, तुम्ही सर्व कसे आहात? आज 8वी वर्गाच्या सामाजिक शास्त्रात आपण संसाधनांबद्दल जाणून घेणार आहोत. चला या घराला भेट देऊया आणि आपण दररोज कोणत्या गोष्टी वापरतो ते पाहूया. कपडे, भांडी, अन्नधान्य, कंगवा, मधाची बाटली, पुस्तके या प्रत्येकाचा एक उपयोग आहे आणि ते महत्त्वाचे आहेत. गरज पूर्ण करण्यासाठी वापरता येणारी कोणतीही गोष्ट ही एक संसाधन आहे. शिकण्याचे परिणाम. तुम्ही हे करू शकाल. संसाधनांचा अर्थ परिभाषित करा. संसाधनांचे स्वरूप वर्णन करा. संसाधनांच्या उपयुक्ततेच्या संकल्पना आणि मूल्यांचे स्पष्टीकरण द्या. संसाधनांचे आर्थिक मूल्य स्पष्ट करा. वेळ आणि तंत्रज्ञान कोणत्याही गोष्टीचे संसाधनांमध्ये कसे रूपांतर करू शकते याचे विश्लेषण करा. संपत्तीचे विविध प्रकार जाणून घ्या. नैसर्गिक आणि मानव निर्मित संसाधने. मानवाला एक महत्त्वाचे संसाधन म्हणून समजून घ्या. संपत्तीचे संवर्धन आणि शाश्वत विकास समजून घ्या. अति महत्त्वाचे शब्द. संपत्ती, गरज पूर्ण करण्यासाठी वापरता येणारी कोणतीही गोष्ट ही एक संसाधन आहे. तंत्रज्ञान, गोष्टी करताना किंवा बनवताना नवीनतम ज्ञान आणि कौशल्याचा वापर करणे. संसाधनांचा साठा, वापरण्यासाठी उपलब्ध असलेली संसाधनांचे प्रमाण. मानव संसाधन, लोकांची संख्या, प्रमाण आणि क्षमता मानसिक आणि शारीरिक याचा संदर्भ देते. मानवांना संसाधन म्हणून हाताळण्याबाबत वेगवेगळे मत असले तरी मानवी कौशल्येच भौतिक साहित्याचे मौल्यवान संसाधनात रूपांतर करण्यास मदत करतात. हे सत्य नाकारता येत नाही. शाश्वत विकास, संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे जेणेकरून वर्तमानाच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच भविष्यातील पिढ्यांचीही काळजी घेतली जाईल. तुमच्या सभोवताली पहा आणि निरीक्षण करा. तुम्हाला अनेक प्रकारची संसाधने ओळखता येतील. उदाहरणार्थ, तहान लागल्यावर तुम्ही जे पाणी पिता, तुमच्या घरात वापरण्यात येणारी वीज, शाळेतून घरी येण्यासाठी तुम्ही वापरत असलेली रिक्षा, अभ्यासासाठी वापरत असलेली पाठ्यपुस्तकं, चविष्ट नाश्ता बनवण्यासाठी वापरत येणाऱ्या ताज्या भाज्या, ही सर्व संसाधने आहेत. यांना संसाधने का म्हणतात? पाणी, वीज,
रिक्षा, भाजीपाला, पाठ्यपुस्तकं या सर्व गोष्टी तुम्ही वापरल्या आहेत म्हणून त्यांची उपयुक्तता आहे. उपयुक्तता किंवा उपयोगिता ही वस्तू किंवा पदार्थाला संसाधन बनवते. एखादी गोष्ट संसाधन कशी बनते? वस्तूचे मूल्य असते तेव्हाच ते संसाधने बनतात. त्याचा वापर किंवा उपयुक्तता त्याला मूल्य देते आणि सर्व संसाधनांना काही मूल्य असते. मूल्य म्हणजे किंमत. काही संसाधनांचे आर्थिक मूल्य असते तर काहींचे नसते. काळाबरोबर काही संसाधने आर्थिकदृष्ट्या मौल्यवान बनू शकतात. उदाहरणार्थ, तुमच्या आजीच्या घरगुती उपचारांना घरी कोणतेही व्यावसायिक मूल्य नाही. परंतु जर ते वैद्यकीय कंपनीने विकले तर ते आर्थिकदृष्ट्या मौल्यवान बनू शकतात. वेळ आणि तंत्रज्ञान हे दोन महत्त्वाचे घटक आहेत जे पदार्थांना संसाधनामध्ये बदलू शकतात. दोन्ही लोकांच्या गरजांशी संबंधित आहेत. लोक स्वतःच सर्वात महत्त्वाचे संसाधन आहेत. त्यांच्या कल्पना, ज्ञान, शोध आणि संशोधन या गोष्टीमुळेच अधिक संसाधनांची निर्मिती होते. उदाहरणार्थ, आगीच्या शोधामुळे स्वयंपाक करण्याची पद्धत सुरू झाली. चाकाच्या शोधामुळे वाहतुकीच्या नवीन पद्धतींचा विकास झाला. जलविद्युत निर्माण करण्याच्या तंत्रज्ञानामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यातील ऊर्जेचे एका महत्त्वाच्या संसाधनात रूपांतरण झाले आहे. संपत्तीचे प्रकार. साधारणपणे या संसाधनांचे वर्गीकरण नैसर्गिक संसाधने, मानव निर्मित संसाधने, संसाधन म्हणून मानव. आता आपण त्यांना एक एक करून समजून घेऊया. नैसर्गिक संसाधने म्हणजे अशी संसाधने जी निसर्गात सहज उपलब्ध असतात आणि आपण त्यांचा वापर जास्त बदल न करता करतो. उदाहरणार्थ, आपण श्वास घेत असलेली हवा, नद्या आणि तलावातील पाणी, माती, खनिजे इत्यादी. यापैकी बरेच संसाधने निसर्गाकडून मिळालेली देणगी आहेत आणि ती थेट वापरली जाऊ शकतात. उदाहरणार्थ, आपण श्वास घेत असलेली हवा, पाणी थेट निसर्गात उपलब्ध असले तरी आपण ते थेट वापरू शकत नाही. कारण पिण्याच्या पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आणि नदीत उपलब्ध असलेले पाणी थेट वापरले जाऊ शकत नाही. म्हणून तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण पाणी शुद्ध करून पिण्याचे काम करत आहोत. या उलट मानवनिर्मित संसाधने म्हणजे ती संसाधने जी मानवनिर्मित आहेत आणि नैसर्गिकरित्या उपलब्ध नाहीत. उदाहरणार्थ, रस्ते आणि इमारत,
तंत्रज्ञान देखील मानवनिर्मित संसाधने आहेत. आता आपण नैसर्गिक संसाधनांवर चर्चा करूया. नैसर्गिक संसाधनांचे विस्तृतपणे नवीन करण्याजोगी अक्षय आणि क्षयक्षम संसाधनांमध्ये वर्गीकरण करता येते. नवीनकरणीय संसाधने अक्षय अशी असतात जी लवकर नूतनीकरण किंवा भरून काढली जातात. यांपैकी काही अमर्यादित असतात आणि सौर आणि पवन ऊर्जा यांसारख्या मानवी क्रियाकल्पांमुळे त्यांच्यावर परिणाम होत नाही. परंतु पाणी, माती आणि जंगल यांसारख्या काही नवीनकरणीय संसाधनांचा निष्काळजीपणा वापर त्यांच्या साठ्यांवर परिणाम करू शकतो. पाणी हे एक नवीनकरणीय संसाधन आहे, परंतु आज जगातील अनेक भागांमध्ये नैसर्गिक जलस्रोतांची कमतरता आणि आटणे ही एक मोठी समस्या आहे. क्षयक्षम संसाधने म्हणजे ज्यांचा साठा मर्यादित असतो. साठा संपल्यानंतर त्यांचे नूतनीकरण किंवा भरून काढण्यासाठी हजारो वर्षे लागू शकतात. कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू ही काही उदाहरणे आहेत. भूप्रदेश, हवामान आणि पृथ्वीवरील उंची यांसारख्या भौतिक घटकांमुळे नैसर्गिक संसाधनांचे वितरण वेगवेगळे असते. मानवी संसाधने म्हणजे काय? जेव्हा लोकांकडे ज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञान असते, तेव्हा ते अधिक संसाधने निर्माण करण्यासाठी निसर्गाचा सर्वोत्तम वापर करू शकतात. म्हणूनच मानव हा एक विशेष संसाधन आहे. तुम्हाला माहित आहे का? मानव संसाधन म्हणजे लोकांची संख्या, प्रमाण आणि क्षमता, मानसिक आणि शारीरिक. मानवांना संसाधन म्हणून वागण्याबाबत वेगवेगळे मत असले तरी भौतिक साहित्याचे मौल्यवान संसाधनात रूपांतर करण्यास मदत करणारे मानवी कौशल्येच आहेत. हे कुणीही नाकारू शकत नाही. शिक्षण आणि आरोग्य लोकांना एक मौल्यवान संसाधन बनवण्यास मदत करतात. लोकांच्या कौशल्याची गुणवत्ता सुधारणे जेणेकरून ते अधिक संसाधने निर्माण करू शकतील. याला मानव संसाधन विकास म्हणतात. संसाधनाचे संवर्धन भविष्यात अन्न, पाणी, वीज आणि पेट्रोल नसलेल्या परिस्थितीची कल्पना विद्यार्थी करतात. काय होईल? निश्चितच या सर्वांशिवाय आपण अडचणीत सापडू. म्हणून उपलब्ध संसाधनांचा काळजीपूर्वक आणि सुज्ञपणे वापर करणे महत्त्वाचे आहे. तरच आपण त्यांचे संवर्धन करू शकू. संसाधनांचे संवर्धन म्हणजे काय? संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे आणि त्याला नूतनीकरणासाठी वेळ देणे, याला संसाधन संवर्धन म्हणतात. संसाधनांचा वापर करण्याची आणि भविष्यासाठी त्यांचे संवर्धन करण्याची गरज संतुलित करणे याला शाश्वत विकास म्हणतात.
संसाधनांचे संवर्धन करण्याचे अनेक मार्ग आहेत. प्रत्येक व्यक्ती वापर कमी करून, पुनर्वापर करून आणि वस्तूंचा पुनर्वापर करून योगदान देऊ शकते. पृथ्वी आणि तिच्या लोकांचे भविष्य निसर्गाने प्रदान केलेल्या जीवन समर्थन प्रणालीची देखभाल आणि जतन करण्याच्या आपल्याला क्षमतेशी जोडलेले आहे. यासाठी आपल्याला शाश्वत विकास सुनिश्चित करावा लागेल. संसाधनांचे संवर्धन करण्याचे अनेक मार्ग आहेत. आपण सर्वांनी संसाधनांचा आर्थिकदृष्ट्या वापर करण्याची काळजी घेतली पाहिजे आणि बेफिकीर वापर थांबवावा लागेल. आपल्याकडून होणारे छोटे प्रयत्न मोठा फरक करू शकतात. म्हणून हे सुनिश्चित करणे आपले कर्तव्य आहे की अक्षय संसाधनांचे सर्व वापर शाश्वत आहेत. पृथ्वीवरील जीवनाची विविधता जतन केली जाते. नैसर्गिक पर्यावरण व्यवस्थेचे नुकसान कमी केले जाते. पर्यावरणाप्रती वैयक्तिक दृष्टिकोन आणि पद्धती बदला. समुदायांना त्यांच्या स्वतःच्या पर्यावरणाची काळजी घेण्यास सक्षम करा. शाश्वत विकासाची काही तत्वे. सर्व प्रकारच्या जीवनांचा आदर आणि काळजी घ्या. मानवी जीवनाची गुणवत्ता सुधारा. पृथ्वीचे चैतन्य आणि विविधता जपा. नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास कमी करा. पर्यावरणाप्रती वैयक्तिक दृष्टिकोन आणि पद्धती बदला. समुदायांना त्यांच्या स्वतःच्या पर्यावरणाची काळजी घेण्यास सक्षम करा.